गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा आपण आज काय बघणार आहे की नो, सम आणि मोर. तर नो माहिती आहे आपल्याला. नो म्हणजे काय? नाही. नो म्हणजे काय? नाही. आणि सम म्हणजे पण काय माहिती. सम म्हणजे थोडं आणि मोर म्हणजे आणखी. पण आपल्याला त्याचा यूज कसा करायचा माहिती आहे का? नाही. तर मी आज त्यांचा यूज कसा करायचा हे सांगणार आहे. तर बघा इथे काय आहे आता, काही कल्पना नाही. तर नाही म्हणजे काय सांगितलं मी आता की नो. काय? नो. आणि कल्पना म्हणजे काय? आयडिया. नो आयडिया. बघा आता काय इथं, काही जोखीम नाही. नाही म्हणजे नो. आणि जोखीम. जोखीम म्हणजे काय? रिस्क. RISK, रिस्क. त्याच्यानंतर आहेत आपल्याकडे आता, काही उपयोग नाही. आता नाही सांगितलं मी तुम्हाला पहिले की नाही म्हणजे नो. आणि ते उपयोग म्हणजे यूज. आता काही अडचण नाही. नाही म्हणजे नो. आणि अडचण म्हणजे प्रॉब्लेम. काय? प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. आता काय? सम. सम म्हणजे काय? थोडं. सम म्हणजे थोडं. आता सगळ्यात पहिला शब्द आहे थोडी कॉफी. आता सम म्हणजे काय? थोडं. पण इथं काय? कॉफी दिल्यानंतर मग सम कॉफी. सम कॉफी. त्याच्यानंतर आहेत थोडी चहा. थोडी म्हणजे सम. काय? सम. आणि चहाला काय म्हणतो आपण? टी. काय? टी. त्यानंतर आहेत आपल्याकडे थोडं दूध. आता थोडं म्हणजे काय सांगितलं मी आता की काय? सम. काय? सम. आणि दूध म्हणजे काय? मिल्क. दुधाला काय म्हणतो आपण मराठी इंग्लिश मध्ये? मिल्क. आता इथं दिलेले आहे थोडं पाणी. थोडं म्हणजे सम. सम. आणि पाणी. पाणी या शब्दाला काय अर्थ आहे इंग्लिश मध्ये? काय म्हणता? वॉटर. मग काय होईल तिथं? सम वॉटर. नंतर दिलेलं आहे खालचा मोर. काय? आता मोर. मोर म्हणजे काय? आणखी. तिथे काय? आणखी कॉफी. तिथे काय होतं? थोडं. थोडी होती. इथे काय केली मी? मोर घेऊन. मोर म्हणजे काय? आणखी. आणि कॉफी थोडी. सॉरी, मोर म्हणजे आणखी. आणखी कॉफी. इथं आता परत काय? इथं आणखी. आणखी म्हणजे काय? मोर. काय? मोर. आणि चहाला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? पण टी. मग काय लिहिलं? टी. नंतर आहेत आणखी दूध. मोर आणखी म्हणजे मोर. आणि दूध म्हणजे मिल्क. मोर म्हणजे मिल्क. त्यानंतर आहे आणखी पाणी. मोर वॉटर. बघा नो, सम आणि मिल्क हे शब्द तर आपल्याला माहिती होते, पण यूज कसे करायचे वाक्यामध्ये हे माहिती नव्हतं आपल्याला, आहे ना. तर बघा आता इथं काय आपण काय म्हणतो की काय टायमाला की एखाद्याने विचारलं की काय, तर मग आपण काय म्हणतो? मला काही माहित नाही किंवा काही कल्पना नाही. तर काही कल्पना नाही म्हणायच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो?
नो आयडिया. काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये? नो आयडिया. आता खाली काय दिलंय मी? सम म्हणजे काय? थोडं. आता आपण काय म्हणतो एखाद्याला थोडा चहा घ्या. काय म्हणतो? थोडा चहा घ्या. तर त्या जागेवर आपण काय म्हणू शकतो? सम टी. सम टी. आता इकडे काय आहेत? आणखी म्हणजे काय? मोर. आता कोणी एखादे पाहुणे वगैरे आले तर आपण काय म्हणतो? थोडं सॉरी आणखी दूध घ्या किंवा जेवण करा काहीतरी. पण आपण त्या जागेवर काय म्हणू शकतो? मोर मिल्क. काय म्हणू शकतो? मोर मिल्क. समजलं मित्रांनो? समजलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बरोबर.